मी पोळ्या बनवलेला व्हिडिओ टाकला होता, खूप छान तुमचा सपोर्ट मिळालेला आहे। तर आज मी तुम्हाला दुसरा व्हिडिओ टाकणार आहे। प्रज्ञा आज बनवणार आहे मस्त खिचडी भात। तिला आता खूप आम्ही हे बोलून तिला बोलत आज बनव खिचडी भात, तर ती आज खिचडी भात बनवणार आहे। बऱ्याच दिवस झाला ती कधी स्वयंपाक बनवत नाही, तुम्ही आपले सगळे व्हिडिओ बघितले असतील। तर आज ती खिचडी भात बनवणार आहे, तर नक्की मी तुम्हाला दाखवणार आहे। आपण तिला गोडी लावून खिचडी भात त्याच्याकडून बनवून घेऊ। आता ती बसलेली घरामध्ये, सामान वगैरे मी आणून ठेवलेलं आहे। तर चला आता बघू प्रज्ञा बनवते का खिचडी भात। तर बघू शकता इकडे प्रज्ञा बसली आहे। प्रज्ञा खिचडी भात बनवणार आहे का? खिचडी भात बनव आज हा। तर चला मी तुम्हाला दाखवतो आज प्रज्ञा खिचडी भात बनवताना। बघू शकताय आपण सगळं सामान आणलेलं आहे भात बनवण्यासाठी। हे बघा सर्व आणलेलं आहे, जे आपल्याला भात बनवायला पाहिजे ते तांदूळ, टोमॅटो, बटाटो, वाटाणे, कोथिंबीर आणि मिरची पावडर, शेंगदाणे, सोयाबीन, हे सगळं आपण आणलेलं आहे। तर आपण तुम्हाला दाखवतो आता प्रज्ञाने भात बनवल्यावर। प्रज्ञा बनवत आहे खिचडी भात, त्याच्यासाठी घेते सगळं तिनं सगळं कापून घ्यायला सुरुवात केलेली आहे। आता तुम्ही आपला व्हिडिओ बघत राहा। प्रज्ञा काय कापून घेते आता? तर बटाटे कापून घेते, वरती बघून बोल ना माझ्याकडं। तर इकडं प्रज्ञा सगळं साफ करून घेत आहे आता। तर मी तुम्हाला दाखवतच आहे, प्रज्ञा आता बटाटे शिलून घेते, म्हणजे त्याच्यावरचे ते सिलटे काढून घेते प्रज्ञा बटाट्याचे, आणि ती बटाटे कापून घेते। तर मी तुम्हाला आता सगळं दाखवत आहे। प्रज्ञा बोलायला खूप लाजत आहे आमची, कारण की ती पहिल्यांदाच आपल्या व्हिडिओमध्ये येत आहे, त्यामुळं तर प्रज्ञा असे बटाटे कापून घेते आता। तर तुम्ही आपला व्हिडिओ बघत राहा। आता प्रज्ञा सगळं साफ करून घेतल्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे प्रज्ञा खिचडी भात बनवताना। इकडं अर्चना आहे, अर्चना करते बाहेरचं काम, कपडे वगैरे धुते अर्चना। मी काम करते, म्हटलं चला प्रज्ञाला आज सांगू खिचडी भात बनवायला। तर तिला सांगितलं ती बनवते खिचडी भात, मी तोपर्यंत बाहेरचं सगळं काम करून घेते। कपडे देत फक्त आता फरशी पुसायची आहे आणि भांडे पण सकाळी घालायचे। आता प्रज्ञा अर्चना इकडे कपडे वगैरे धुते आणि प्रज्ञा बनवते भात। तर चला तुम्हाला दाखवतो आता प्रज्ञाचा स्वयंपाक। तर हे बघा इकडे प्रज्ञाने बटाटे असे चिरून घेतलेले आहेत। आता प्रज्ञा टमाटे वगैरे कापून घेताना तुम्हाला मी दाखवतो थोडा व्हिडिओ। हा वाटाणे सोलून घेते। तर प्रज्ञा आता वाटाणे साफ करून घेत आहे आणि बटाटे तिचे टमाटे झालेत कापून। तर प्रज्ञा कसं आहे, ती पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये आल्यामुळे तिला काही एवढं काही फास्ट बोलायची माहिती नाही, तरी ती कोशिश करत आहे ना प्रज्ञा? हां, प्रज्ञाच्या जीवावर आलाय भात बनवायचा। ती बनवत नाही कधी स्वयंपाक, पण म्हटलं चला आज दाखवतो तुम्हाला व्हिडिओ, कारण की बरेच यूट्यूब फॅमिलीला तिचे व्हिडिओ आवडतात त्यामुळं। आणि हा जर व्हिडिओ आवडला तर आपण प्रज्ञाकडून नक्कीच रेसिपीचे व्हिडिओ बनवत राहू, आहे ना प्रज्ञा? बनवशील का? नाही बोलते ती। हे बघा कांदा आणि कोथिंबीर, टमाटर, बटाटा हे सर्व कापून घेतलेलं आहे। लसूण सोलला आहे, वाटाणे सोलले आहेत आणि शेंगदाणे पण घेतले आहेत टाकायला। थोडं जोरात बोल प्रज्ञा, म्हणजे आवाज येईल याच्यात। गॅस जायलाय। तर आता हे टाकत आहे प्रज्ञा तेल भात बनवण्यासाठी। आणि प्रज्ञाचे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, कमेंट करा, सपोर्ट करा। व्हिडिओ महाराष्ट्रातून कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा। हे बघा प्रज्ञाने टाकलं आहे तेल आता टोपामध्ये। तर आता होऊ देऊ तेल गरम। हा का? तर चला आता तेल तापलेलं आहे, घे प्रज्ञा कांदा टाकून। प्रज्ञा कांदा टाकत आहे। तर आता कांदा फ्राय करून घे प्रज्ञा। हा तर झालेला आहे प्रज्ञाचा कांदा फ्राय। प्रज्ञा आता बाकीचं सगळं मटेरियल टाकून घेत आहे। हा टाक। आता टाकत आहे टोमॅटो। आता बटाटो टाकत आहे। तर याच्यात प्रज्ञाने सर्व टाकून घेतलेलं आहे। आता प्रज्ञा छान असं ते फ्राय करत आहे। तर बघू शकताय। आता मिरची पावडर टाकते, मॅगी मसाला टाकते। थोडं जोरात बोलत आहे प्रज्ञा, तेवढं हळू न बोलते ऐकायला येईल का युट्यूब फॅमिलीला? हा येतंय काय? तर प्रज्ञाने मॅगी मसाला आणि मिरची पावडर टाकलेला आहे। आता प्रज्ञा छानपैकी असं त्याला फ्राय करत आहे। तर बघू शकताय खूप छान प्रकारे असं फ्राय झालेलं आहे मस्तपैकी चवीनुसार। आमची प्रज्ञा थोडं पण बोलत नाही, लय हळू न बोलती प्रज्ञा, आणि घरी असं जोरात बोलती मग, है ना? हे आलं पाणी। तर आता भेटू आपण आपला भात झाल्यावर। चालू आहे प्रज्ञाचं सगळं झालेलं आहे। भाताला प्रज्ञाने पाणी वगैरे घातलेलं आहे। तर आता तुम्हाला दाखवतो प्रज्ञा तांदूळ वगैरे धुवून टाकणार आहे। प्रज्ञा
येतं का नाही भात करता आता शिकली ना आता लक्षात ठेव बनवताना प्रज्ञाची मम्मी इकडे बसलेली प्रज्ञाची मम्मी हळूहळू सांगते तिला बरं का कसं बोलती नव्हती सांगत इकडे अर्चना आहे ह्या साईडला दाखवतो तुम्हाला हे बघा ओय प्रज्ञाने भात बनवला बघ मग बरं झालं ना हा यायला पाहिजे का नाही तिला पण बघ तू मोबाईल बघता बघता प्रज्ञाने भात पण बनवला इकडं मग बनवायला पाहिजे तिला पण यायला पाहिजे तर आज पहिल्यांदा प्रज्ञाने भात बनवलेला आहे आता अजून झाला नाही भात तर झाल्यावर तुम्हाला दाखवतो प्रज्ञाने भात कसा बनवलाय काय बनवलाय आता प्रज्ञा तांदूळ वगैरे धुवून घेत आहे कारण बराच टाइम झालेला आहे प्रज्ञा लेट उठलेली आहे अर्चना बोलले तिला शिकू द्या थोडं थोडं तर बघू आता प्रज्ञा कसा बनवते भात तर चला बघू आता तांदूळ टाकताना तर चला आता आपल्याला भातासाठी आधण आलेलं आहे आता आपण याच्यात तांदूळ आणि वाटाणे टाकून घेणार आहोत प्रज्ञा तांदूळ धुवून घेत आहे मी आता घेते तांदूळ घेऊन आता घेते टाकून पण. चला आता घेते वाटाणे टाकून आता घेते छानपैकी हलवून तर चला यूट्यूब मंडळी आता भेटू आपण आपल्या प्रज्ञाचा राईस भात झाल्यावर तर बघू शकता प्रज्ञाने छान असा मसाले भात बनवलेला आहे ना प्रज्ञा बऱ्याच दिवसानंतर तिनं बनवला आहे आणि आम्हाला खूप खुशी होती की आमच्या प्रज्ञाने आज खूप दिवसानंतर भात बनवलेला आहे आणि तिला तो आलेला आहे आता बघू आपण आपला भात झाल्यावर काय प्रज्ञा काय झाला का भात नाही चला युट्यूब फॅमिली भेटू आपण आपला भात झाल्यावर हा हा तर चला भेटू आपला भात झाल्यावर आपला भात झाला आहे का झाला का बघायले दाखवते आपला भात झाला का नाही तर बघू शकता वाव तर बघू शकताय खूप छान प्रकारे प्रज्ञाने आपला भात बनवलेला आहे हे बघा मस्त असा राईस आवडला तर लाईक करा कमेंट करा आपले व्हिडिओ कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा प्रज्ञा खूप छान भात बनवलास तू एकच नंबर तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा फॉलो करा कमेंट करा आवडली असेल तर लाईक करा फॉलो करा आणि पप्पाच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय आपलं प्रज्ञाने भात बनवलेला झालेला आहे तर या जेवण करायला प्रज्ञा देत आहे आता वाढून सगळ्यांना आज सर्व प्रज्ञानेच केलं आहे त्याच्यामुळे ती म्हणली पप्पा वाढून पण मीच देणार आहे तर प्रज्ञा देत आहे आता जेवण सगळ्यांना वाढून आपल्याला तर या मित्रांनो जेवण करायला तुमचे जेवण झाले की नाही नक्कीच कमेंट करून सांगा आणि आजचा प्रज्ञाचा व्हिडिओ कसा वाटला सगळ्यांनी नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे आणि प्रज्ञाचे व्हिडिओ बघण्यासाठी तिच्या पप्पाच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ना प्रज्ञा पप्पाच्या म्हणजे माझ्या हो तिच्या पप्पाचं म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा है ना तर या जेवण करायला आता प्रज्ञाने मस्त जेवण दिलेलं आहे राईस खूप छान राईस झालेला आहे तिचा एकदम जबरदस्त भात बनलेला आहे तर या मित्रांनो जेवण्यासाठी तुमचे जेवण झाले की नाही नक्कीच कमेंट करून सांगा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रज्ञा थँक्यू आज भात बनवल्याबद्दल ओके तर चला भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये